सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र दालन, महांकाली कलेक्शन होलसेल दालन, नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बस्ता, आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी, तेही होलसेल दरामध्ये, फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच. आमच्यापेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. महांकाली कलेक्शन, महांकाली साखर कारखान्यासमोर, मेन रोड, कवठे महांकाळ. कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौ शुभांगी जगन्नाथ शिंदे यांची बिनविरोध निवड. संजय काकांशी चर्चेनंतर सौ मीराबाई ईश्वर वनखडे यांची निवडणुकीतून माघार. स्थानिक राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौ शुभांगी जगन्नाथ शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे बंडखोरीची निशाण फडकविणाऱ्या सौ मीराबाई वनखडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिंदे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. तत्कालीन नगराध्यक्षा सौ सामिया रिया शेकडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी शुभांगी शिंदे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. मात्र पक्षांतर्गत नाराजी उफाळून आल्याने मीराबाई वनखडे यांनी आपला अर्ज दाखल करून निवडणुकीत रंगत आणली होती. यामुळे संजय काका गटात फूट पडली का अशा चर्चांना उधाण आले होते. परंतु बुधवारी युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी वनखडे परिवाराशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर माजी खासदार संजय काका पाटील यांनी स्वतः फोनवरून संवाद साधत शहराचा विकास महत्त्वाचा असून सर्वांनी एक दिलाने काम करावे असा कानमंत्र दिला. नेत्यांच्या या शब्दाला मान देऊन वनखडे यांनी माघार घेतली, ज्यामुळे पसरलेल्या अफवांची हवाच निघून गेलेली आहे. कवठे महांकाळ ही बिनविरोध निवड ही एका पदाची भरती नसून त्यामागे खोलवर राजकीय संकेत दडलेले आहेत. नेतृत्वाचा प्रभाव. माजी खासदार संजय काका पाटील यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की स्थानिक पातळीवर आजही त्यांचा शब्द अंतिम मानला जातो. अंतर्गत नाराजी दूर करण्यात त्यांना आलेले यश हे त्यांच्या डॅमेज कंट्रोल क्षमतेचे निदर्शक आहे. या संपूर्ण प्रक्रियेत युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांनी प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन नाराजांची समजूत काढल्यामुळे भविष्यातील एक कणखर व समंजस नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शिंदे यांच्या समोर विकासाचे आवाहन. शुभांगी शिंदे यांची निवड बिनविरोध झाल्याने त्यांच्याकडे आता नैतिक बळ जास्त आहे. संजय काकांनी दिलेल्या जनतेची कामे करा या सल्ल्यानुसार रखडलेली विकास कामे मार्गी लावण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर गटात सर्व अलबेल नाही अशा अफवांना या घटनेमुळे पूर्णविराम मिळाला आहे. वनखडे यांनी घेतलेली माघार ही स्थानिक निवडणुकांसाठी या गटाची एकजूट अधिक महत्त्वाची ठरलेली आहे. कवठे महांकाळ नगरपंचायतीवर संजय काका पाटील गटाने आपले निर्विवाद वर्चस्व राखले असून सामोपचाराने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात राजकीय स्थैर्य निर्माण होण्यास मदत होणार आहे. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क. खुश खबर. मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ.